37,000ची मागच्या वेळची लीड 1 लाख मतदान वाढून सुद्धा जर आपण एवढी तोडत आणली तर आत्ताच खूणगाठ बांधा. भोसरी विधानसभेचा आमदार हा महाविकास आघाडीचाच असणार ही काळ्या दगडावरची रेख. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत संसद महारत्न खासदार विजयोत्सवाचा चौकार, बारामतीचा जगात जय जयकार. माननीय सौ सुप्रियाताई सुळे चौथ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. तसेच लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन मतदान केलेल्या सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार. शुभेच्छुक माननीय श्री अतुलप्पा धावडे, माजी उपसरपंच, कोंडवे जावडे, पुणे. परंपरा रंगांची ओळख आहे आम्हाला आपल्या निवडीची. रंग कलर्स ऑफ लाईफ. पुण्याच्या शिवने उत्तम नगर उपनगरातील दर्जेदार वस्त्रांचे सर्वोत्तम दालन, जिथे आपल्याला मिळतील साड्या, रेडीमेड्सच्या विलोभनीय व्हरायटीज. पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र दालन. एकदा नक्की भेट देऊन खात्री करा. रंग कलर्स ऑफ लाईफ. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे जावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. कारण भोसरीची जनता तेवढी सूज्ञ आणि भोसरीची जनता सूज्ञ असताना भोसरीच्या जनतेला हे पुरेपूर ठाऊक आहे की लोकसभेमध्ये महायुतीचं जे पानिपत झालंय त्यानंतर लोकसभेच्या मतदानाची जर आपण आकडेवारी बघितली तर महाराष्ट्रातल्या तब्बल 158 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही पुढे. आणि आज माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी जे अत्यंत दिलदार असं स्टेटमेंट प्रेस कॉन्फरन्स मध्ये केलं की पारिजात फुलला माझ्या दारी फुले पडती शेजारी तरी पारिजातकाला खत पाणी घालणं सोडणार नाही. हे केवळ वाक्य नाही, हे उद्धव साहेबांनी एक फार मोठा विचार बोलून दाखवलाय. हा महाविकास आघाडीला आणखी बळकटी देणारा, आणखी मजबूती देणारा हा विचार आहे. आणि जर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, माननीय उद्धव साहेब ठाकरे असतील, राहुलजी गांधी असतील, अरविंदजी केजरीवाल असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्ता परिस्थिती पुन्हा सांगतो, फार जबाबदारीने सांगतोय, 158 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी पुढे. म्हणजे सत्तेत कोण येणार महाराष्ट्रात? 100%. मगाशी तुम्ही भोसरीच्या विषयी म्हटलात, यामध्ये भोसरीची जनता एवढी सूज्ञ आहे. त्यामुळे सत्तेच्या बाजूने मत देत असताना जी काही 9,000ची पिछाडी आहे ती कधी भरली जाऊन त्याच्या दुप्पट तिप्पट आघाडी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल आपल्याला सुद्धा कळणार नाही. आणि मगाशी कोणीतरी भाषणात म्हणालं की थोडेफार खासदार कमी पडले, नाहीतर केंद्रात सत्ता बदल झाला असता. सहमतात? आपण फक्त एक विसरतोय, वस्ताद एक डाव हातचा राखून ठेवतोय. आणि त्यामुळे एवढ्यात हिरमुसलून जाऊ नका. केंद्रात सत्ता आली नाही, ती आत्ता आली नाही एवढंच म्हणा. कारण आता 23 तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल. हे लोकसभेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर गेली 10 वर्ष भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षनेत्याचा सामना करावा लागला नव्हता. गेली 10 वर्ष केंद्रामध्ये 2014 पासून ते 2024 पर्यंत सक्षम विरोधी पक्ष नव्हता. पण आता मात्र 244 म्हणजे 234 इंडिया आघाडीचे आणि त्यानंतर एकूण 10 अपक्ष आणि असे हे मिळून जवळपास 244 विरोधी खासदारांचा सामना हा भारतीय जनता पक्षाला करावा लागणार. आणि त्याची आज पहिली चुळूक इंडिया आघाडीने दाखवून दिलेली आहे की लोकसभेचे जे स्पीकर या पदाबरोबर इंडिया आघाडीने डेप्युटी स्पीकरच्या पदाची मागणी केलेली. आणि जर हे डेप्युटी स्पीकर पद दिलं नाही तर लोकसभेच्या स्पीकर पदासाठी निवडणूक होईल. आणि विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायच्या आधीच लिटमस टेस्ट ही आत्ताच्या सरकारची परवा म्हणजे 26-27 तारखेला ही जेव्हा होईल त्याची ही शक्यता आहे. आणि त्यामुळे हिरमुसून जाऊ नका. आणि जर ही सगळी परिस्थिती राजकीय परिस्थिती असेल तर विचार करा किती गोष्टी आपल्या हिताच्या आहेत. केंद्रातल्या सरकारला प्रखर विरोधी पक्षाचा सामना करावा लागणार. विधानसभेमध्ये महाविकास आघाडी 158 जागांवर आत्ताच आघाडीवर आहे. अजून
प्रचाराच्या तोफा धडाडायच्यात, अजून सगळ्या पुढच्या योजना व्हायच्यात. हे होत असताना भारतीय जनता पक्षाच्या हातात असणाऱ्या महानगरपालिकेच्या विषयी पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रचंड नाराजी आहे. मगाशी तुम्ही अनेक वेगवेगळे आकडे बोलून दाखवले. या आकड्यांचा उहापोह पुढच्या काही दिवसामध्ये आपण स्वतः करायला सुरुवात करणार आहोत. आणि हे होत असताना महाविकास आघाडीची एकजूट जर आपण टिकवली तर 100% सरकार येत असताना, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येत असताना भोसरी विधानसभेचा आमदार हा महाविकास आघाडीचा असेल. याविषयी कुणी मनात शंका बाळगू नका. फक्त आपली एकजूट आणि एकमूट ही अशीच कायम ठेवा. तुमची अनेक मला खरं तर पत्रही अनेकांनी दिली, अनेकांनी समस्याही सांगितल्यात. पण आजचा सत्काराचा सोहळा असल्यामुळे मी समस्यांवर फार भाष्य करणार नाही. पण हा मात्र तुम्हाला शब्द देतो, या समस्यांचं जर सत्काराच्या सोहळ्यामध्ये समस्या येत असतील तर नक्कीच यासाठीच्या जनता दरबारासाठी तुम्हाला प्रभाग निहाय वेळ देतो, एवढा तुम्हाला शब्द देतो. आणि आता ही ताकद मिळाल्यानंतर कोण अंगावर येईल त्याला शिंगावर घ्यायची फक्त तयारी ठेवा. तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, एवढाच तुम्हाला शब्द देतो.